क्या घटना घड़ी और क्या गाड़ी पकड़ के बंद लगाया? आम्हाला काही सायंकाळच्या वेळेला आमच्या बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांना अशी माहिती मिळाली होती की एक गोमांस भरलेली गाडी गंगाखेडकडून सिल्लोडकडे जात आहे म्हणून. तर त्यामुळे आम्ही राजूर चौफुली येथे सर्व बजरंगी बसलेलो असताना थोड्या वेळानंतर तिथे गाडी आली. त्यांना आम्ही थांबवली. त्यात चौकशी केली असता त्याच्यामध्ये गोमांस व वेस्टेज मिळून आले. बोलेरो पिकअप आहे त्याच्यामध्ये. त्याची माहिती काय तुमची? त्यानंतर याची माहिती आम्ही चंदनजिरा पोलीस स्टेशन यांना सांगितले. 112 वर फोन करून सांगितलं. त्यानंतर ते आले असता चंदनजिरा पोलीस स्टेशन इथे आल्यावर आम्हाला आणखीन एक आयशर ज्याच्यामध्ये की 16 गोवंश दाटीवाटीने कोंबून भरलेली अशी माहिती मिळाली. बघितलं असता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. काय नाव? माझं नाव राहुल वर्तले. महाराष्ट्रामध्ये प्राणी अधिनियम कायद्याअंतर्गत गोमांस कत्तल बंदी आहे आणि तरी राजरोसपणे इथं सारखी कत्तल होत आहे. टनोच्यावर आपल्याला गोमांस व चमडा मिळत आहे. तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की जी कत्तल होत आहे अवैधपणे ती तात्काळ रोखण्यात यावी आणि त्याच्यावर चांगल्यात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.